मित्रांनो, मुर्डेश्वरहून गोकर्णकडे जाताना 250 किलोमीटरचा प्रवास होता हा. आणि तो प्रवास आम्ही करताना रस्त्यामध्ये आणखीन एक देवस्थान आम्हाला दिसलं आणि ते आम्ही बघण्यासाठी, तिथे शंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आणि आता त्या दर्शनासाठी त्या देवळात आम्ही जात आहोत. चला, कसं देऊळ आहे काय ते तुम्हाला मी सगळं दाखवतो. इथे गेटजवळ पादत्राणे काढायची आणि तिथून आत जायचं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा. आणि आतमध्ये जाताना बघा, आता इथे बघा एक तळं आहे. आता ते तळं आहे, तिथे जाऊन हातपाय धुवून घेऊ. थोडं हातपाय धुवायचे लागतात तिथे, स्वच्छता. आणि मग देवळात जाऊ. हातपाय स्वच्छ करून देवळात जाऊ. बघूया, तळं पण बघूया. फार सुरेख तळं आहे, स्वच्छ पाणी आहे आणि फार मोठं आहे. चारी बाजूला पायऱ्या आहेत आणि बघा, दिसायला आणि चांगलं पाणी आहे. तर इथून थोडेसे आता हातपाय धुवून घेऊ. आणि आमची मंडळी धुत आहेत सगळे. आणि आता देवळाकडे आम्ही निघालो. हां, ड्रोन त्यांनी लावला आहे. काय फोटो घ्यायला लावला आहे. तर हे देऊळ आहे आणि फार मोठा परिसर आहे. चारी बाजूला शांतता आहे. परिसर फार मोठा आहे. आणि देवळासमोर एक स्तंभ आहे आणि आजूबाजूला जंगल आहे. तिथे नारळाची झाडं आहेत. हा तलाव आहे. हे त्यांचं स्टोअर रूम आहे. आणि इथून पुढे आता आपण मंदिरात प्रवेश करूया. हे बघा, हे मंदिर आहे. हा मोठा स्तंभ आहे आणि इथून आम्ही आता प्रवेश करणार आहोत. तर आमची पहिला मंडळ सगळे आता एक एक करून आत निघालेले आहेत आणि आपण पण आता आत प्रवेश करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय भोले, जय भोले, जय भोले. ओम नमः शिवाय. ही समोर बघा शिवलिंग आहे आणि ते शिवलिंगाचं दर्शन आपण घेत आहोत. आणि ते शिवलिंगाचं दर्शन लांबून घ्यायचं असतं. इथे बॅरिकेडिंग लावलेलं आहे. जास्त आत जाऊन देत नाहीत. आणि इथून पुन्हा बाहेर पडायचं आहे. आणि पाठीमागे एक छोटंसं मंदिर आहे, देऊळ आहे, तिथे पाया पडायला जायचं आहे. तर आता निघा. आणि हे आता तिथे आपण निघालेलो आहोत. हे लोक, काही लोक जाऊन आलेले आहेत, काही लोक निघालेले आहेत आणि आपणही तिथे चाललेलो आहोत. तर हे छोटं मंदिर आहे, तिथे पण पाया पडून आपण बाहेर पडायचं आहे. आणि ते पाया पडतात, आमची मंडळी पाया पडते. इथे निर्माल्य ठेवायला जागा केलेली आहे. आणि इथून आता बाहेर पडायचं आहे. आणि इथून प्रदक्षिणेसाठी हे बघा पायघड्या लावलेले आहेत. इथून लोक ते उष्णता तापलं तर पाय भाजतील म्हणून ठेवलेले आहे त्यांनी. आता इथे प्रदक्षिणा घालायची की नाही तो विचार चालू आहे. परंतु आमच्या मंडळीच्या लक्षात येत आहे पुढे गेल्यानंतर. ते बघा, आता त्यांच्या लक्षात येईल की शंकराला प्रदक्षिणा घालायची नसते. ती परत निघाली आणि परत समोरच्या बाजूला निघालेलो आहोत. बबलू नाही घातली. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा.
हे बघा नंदी, हा शंकरासमोर नंदी बसलेला आहे. नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर पुढे जायचं आहे. पाणी काढ जा. दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं आणि पुढे तिथे एक विहीर आहे. ते विहिरीमध्ये पाणी कसं काय ते बघण्यासाठी लोक जात होते. तर हे विहिरीचं पाणी जे आहे हे पूजेसाठी वापरतात आणि अभिषेकासाठी वापरतात. तर तिथे आपण काही हात लावायचा नसतो असं पाणी पुजाऱ्याने देवासाठी आहे का ते? सांगितलं. ती आमची मंडळी गेली होती पण तिला त्यांनी सांगितल्यानंतर मागे सरकली आणि आम्ही आता इथून बाहेर पडणार आहोत. ते पूजा बिजा करतात अच्छा. त्यामुळे आपण इकडे फिरलेलो असतो. आणि हे मंदिराचं प्रांगण आणि मंदिर बरोबर आहे. स्वच्छता टापटीप सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे. मंदिर चांगलं आहे, जुनं आणि भव्य दिव्य मंदिर आहे. शंकराचं देवस्थान आहे, शंकराची पिंड आहे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आम्ही बाहेर जाणार आहोत. तर बाहेर जाताना हा व्हिडिओ फोटो बघूया. हे आमची मंडळी बाहेर येत आहे. मी व्हिडिओ शूटिंग करत आहे. आत जाताना काढायचं तर लोक बाहेर येताना काढतात. तर अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या बाहेर पडलेलो आहोत आणि बाहेर पडून ह्या स्तंभाजवळ आम्ही आता चला इथं काढू, फोटो इथं मस्त काढणार आहे. आहे. तर महिला मंडळ सगळं आता इथे जमा होतं, तिथे उभा राहतं आणि मी फोटो काढतो आणि बघा. व्हिडिओ तर माझा चालूच आहे, फोटो पण त्यांना काढून द्यायचा आहे. तो फोटो काढू द्या, मी व्हिडिओ काढतो. हे स्तंभ बघा किती मोठा आहे. 20-25 फुटाचा स्तंभ आहे, उंच. हे देऊळ पण छान आहे, फार छान आहे, एकदम व्यवस्था चांगली आहे. आणि हे आमचे सगळे महिला मंडळ उभं आहे. हे लहान 2 मुलं पण आहेत, हे बघा ही. आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ आता संपत आलेला आहे. आता काही फोटो इथे काढत आहोत आम्ही. आणि हे बघा, आणि हे आमचं महिला मंडळ सगळं या जंगलाचा फोटो घेत आहेत. पाठीमागून सगळं जंगल आहे, नारळाची खजुराची झाडं आहेत आणि इथं काही फोटो आम्ही घेतलेले आहेत. हे आम्ही दोघे पती पत्नी आहोत आणि आता आमचा व्हिडिओ संपलेला आहे. नमस्कार.